रोग झालाय म्हशीला आणि इंजेक्शन देतात पखाली. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये मात्र ह्या हंगामातली नीचांकी पातळी गाठली. फडणवीसांकडे काही मोठी विजन आहे असं काही दिसत नाही. दुष्काळामुळे सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं होतं. सोयाबीनचा हमी भाव आहे प्रति क्विंटल 4,600 रुपये. आणि पाशा पटेल यांना मग आता राजकीय गॉडफादर उरला नाही. तर हातावर केस येतील किंवा बाईला मिशा फुटतील, परंतु शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं अशक्य. आणि त्यावेळेस भाजपने सोयाबीनच्या रेटच्या मुद्द्यावरून रान पेटवलेलं होतं. तरीही दर का कमी आहेत, हमी भावाच्या खाली का आहेत दर? खाद्यतेलाच्या आयातीवरचं जे शुल्क आहे ते या सरकारच्या काळामध्ये 30% 5.5% आलं. जसं अर्जुनाला महाभारतामध्ये पोपटाचा डोळा दिसायचा, तसं या सरकारला फक्त लोकसभा इलेक्शन दिसतं. केंद्रीय पथकानं जो काही अहवाल दिलाय तो अहवाल चुकीचा होता आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी घातली असं पाशा पटेलांचं म्हणणं आहे. ही पाशा पटेल किंवा देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे ना. मागच्या काही वर्षातलं फडणवीसांचं जर आपण वक्तव्य बघितली तर ते शेतीचे प्रश्न ज्यावेळेस ते सोयीचं आहे त्यावेळेसच बोलतात. केंद्र सरकार कांद्याची सरकारी खरेदी सुरू करणार. ह्याच्यात त्यांचा उद्देश काय होता की ह्याचं जे क्रेडिट आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू नये. हातातले म्हणजे केंद्र सरकारच्या मनात आलं तर ते कंट्रोल करता येऊ शकतो. आता ही परंपरा झाली, सवय लावली, ही काँग्रेसने लावली. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा दोष कोणावर तर काँग्रेसवर. तेव्हापासून भाजपने धसका घेतलाय की बाबा कांद्याच्या बाबतीत आपण कुठली रिस्क घ्यायची नाही. कापसाची आहे 114.5% काँग्रेसच्या काळात आणि भाजपच्या काळात ते 78.9%. पाशा पटेल असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांना सत्ताधारी म्हणून तुम्ही टार्गेट करतायत का? अंबेजोगाई तालुक्यामध्ये 65% पेरा सोयाबीनचा आहे. जर समजा 6,000 आणि आता मिळणारा 2200 याच्यातली जर तफावत बघितली तर 700 कोटी रुपये एकट्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये कमी मिळणार आहेत. हा मतदारसंघ पंकजाताई पालवेचा आहे आणि म्हणून पंकजाताईंनी गेल्या 3 दिवसापासून या सोयाबीनच्या शेतकऱ्याची होणारी लूट स्वतः दिंडीमध्ये पायी चलून हे शेतकऱ्याला सांगत आहेत. मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, माझ्या पक्षाचे सरचिटणीस सगळा पक्ष सोयाबीनवाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले. सोयाबीनवाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. ही सुरुवात आहे. ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे. आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे. आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला तो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांचा. पाशा पटेल हे आता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. सोयाबीनचे दर पडलेले होते, 2013चं वर्ष होतं. त्यावेळी त्यांनी लातूर ते संभाजीनगर अशी एक दिंडी काढली होती. या दिंडीत सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी केली होती. आत्ता सध्या ते सत्तेत आहेत आणि सध्या राज्यात सोयाबीनचे दर पडलेले आहेत, हमी भावाच्या खाली आहेत. याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. सर, पुन्हा एकदा या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. त्यावेळेस पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांची मागणी होती की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यावा. पण आत्ता सध्या राज्यात हमी भावाच्या खाली सोयाबीनचे दर आलेले आहेत. यावेळेस ते गप्प काय आहेत? दोन्हीही कुठल्याही पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आलेलं नाही अलीकडच्या काळात, तर ते गप्प काय आहेत असा प्रश्न मला पडलेला आहे. जसं तुम्हाला हा प्रश्न पडला तसा अनेक शेतकऱ्यांनाही पडलेला प्रश्न आहे. बरोबर. 2013 मधली ही परिस्थिती होती आणि त्यावेळेस भाजपने सोयाबीनच्या रेटच्या मुद्द्यावरून रान पेटवलेलं होतं आणि पाशा पटेल यांच्या पुढाकारातून शेतकरी दिंडी काढली होती. त्या दिंडीमध्ये प्रमुख मागणी होती की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यावा. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस आणि पंकजा मुंडे हे टाळ वाजवत त्या शेतकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. आणि पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत आक्रमकपणे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा सोयाबीनच्या बाबतीत त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याची मांडणी करत होते. ते जोरदार भाषणं करायचे, सरकारला, केंद्र सरकारला जाब विचारायचे. आणि त्यावेळेस रेट चालू होता बाजारामध्ये 2,200 रुपये क्विंटल आणि यांची मागणी होती की 6,000 रुपये मिळायला पाहिजे. तर तोच जर हिशोब लावला तर मग सध्या 10,000 रुपयाची मागणी करायला पाहिजे. 2 वर्षापूर्वी 10,000 रुपये रेट झालेला होता.
परंतु ते आता त्याची मागणी करत नाहीत, कारण ते आता राजकीयदृष्ट्या सोयीचं नाही. म्हणजे 2013 ज्यावेळेस त्यांनी शेतकरी दिंडी काढली होती त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं आणि भाजप केंद्रात आणि राज्यामध्ये विरोधी बाजूला होता आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष, संताप, नाराजी होती, कारण सोयाबीनचे दर पडलेले होते. त्यामुळे ह्या मुद्द्यावरून जर आपण सरकारच्या विरोधात रान पेटवलं किंवा हा मुद्दा लावून धरला तर राजकीयदृष्ट्या आपल्याला फायदा होईल असा त्यांचा कयास होता. म्हणजे ते गणित होतं. त्यामुळे त्यांनी तो मुद्दा त्यावेळेस लावून धरला होता. आताही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, संताप आहे, रेट पडलेले आहेत, सोयाबीनचे रेट हमीभावापेक्षा खाली गेलेले आहेत. परंतु आता हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या सोयीचा नाही, उलट गैरसोयीचाच आहे. कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे. त्याच्यामुळं जरी रेट पडलेले असले आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष असला, नाराजी असली, तरी सुद्धा ह्या विषयावर आता ते बोलत नाही आहेत, कारण आपल्या सरकारच्या विरोधात बोलायला त्यांची जीभ रेटत नाही. खरं म्हणजे ह्यावेळेस दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळं सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं होतं. तर ज्या शेतमालाचं उत्पादन कमी होतं त्याचे रेट वाढायला पाहिजेत, परंतु सोयाबीनचं उत्पादन कमी होऊन सुद्धा सुरुवातीपासूनच रेट दबावात राहिले. म्हणजे सोयाबीनचा हमी भाव आहे प्रति क्विंटल 4,600 रुपये. परंतु ज्यावेळेस काढणीचा हंगाम सुरू झाला साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान, तर त्यावेळेस पहिल्यापासून रेट दबावात होते. म्हणजे अनेक ठिकाणी तर सुरुवातीलाच रेट हमी भावापेक्षा खाली गेले. बऱ्याच ठिकाणी 4,200 रुपये रेट मिळाला. त्याच्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती थोडी सुधारली, परंतु मनात तशी तेजी काय आलेली नाही. त्याच्यानंतर मग रेट आणखीनच डाऊन झाले. तर एकंदर आपण जर महिन्यावर काय परिस्थिती राहिली हे जर बघितलं तर आपल्याला याच्यातले नेमकं सोयाबीनच्या रेटची स्थिती काय राहिली ते लक्षात येईल. म्हणजे ऑक्टोबरमध्ये सरासरी रेट राहिले होते 4,700 ते 5,000 रुपये आणि नोव्हेंबरमध्ये ते थोडे वाढले आणि 5,000 ते 5,200 रुपयांपर्यंत गेले. परंतु ही जी काय वाढ आहे ना ती जास्त काय टिकली नाही, ते लगेच कमी झाले. डिसेंबरमध्ये रेट 5,000च्या आत आले. डिसेंबर आणि जानेवारीची जर आपण सरासरी बघितली तर ती 4,600 ते 4,900 रुपये राहिली. आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये मात्र ह्या हंगामातली निच्चांकी पातळी गाठली. फेब्रुवारीमध्ये रेट 4,100 ते 4,400 रुपयांवरती गेले. म्हणजे मागच्या वर्षीची तुलना केली तर हे रेट जवळपास निम्मे झालेले होते. त्याच्यानंतर मग थोडी सुधारणा झाली रेटमध्ये आणि सरासरी भाव पातळी जी आहे ती 4,200 ते 4,500 ह्या लेवलला राहील आणि सध्या तोच रेट चालू आहे. म्हणजे एकंदर आपण ह्याचा जर विचार केला हंगाम सुरू झाल्यापासून तर रेट हे पहिल्यापासून दबावातच राहिलेले आहेत. आणि मधला थोडा जर पिरियड बघायला ज्याच्यामध्ये रेट वाढले होते तो जर पिरियड सोडला तर रेट दबावाखालीच राहिलेत आणि सध्या रेट जे आहेत ते हमी भावापेक्षा खाली गेलेले आहेत. सर, आता याच्यात एक प्रश्न असा आहे की यंदा दुष्काळामुळे उत्पादकता घटलेली आहे, उत्पादन कमी होईल असं आहे चित्र आहे एकूण सोयाबीनचं. तरीही दर का कमी आहेत, हमी भावाच्या खाली का आहेत दर? ह्याच्यामध्ये अनेक फॅक्टर त्याला कारणीभूत आहेत, परंतु त्यातलं एक फॅक्टर आहे की जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा जास्त आहे. परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाचा आणि ज्या गोष्टी सरकारच्या हातात आहेत त्याच्यातला एक फॅक्टर म्हणजे खाद्यतेलाची विक्रमी आयात. म्हणजे खाद्यतेलाची विक्रमी आयात झाल्यामुळे तेलबियांचे रेट पडले. तर ह्याची आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. जर आपली देशाची जी काही खाद्यतेलाची गरज आहे त्याची 65% गरज आपल्याला आयात करून भागवावी लागते. म्हणजे देशात पुरेसं उत्पादन होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जे काही खाद्यतेल आहे ते 65% आपण आयातीच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की आपण देशाला खाद्यतेल उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू, आत्मनिर्भर भारत तेलबियाच्या बाबतीत, खाद्यतेलाच्या बाबतीत आपण करू. आणि आता जे इंटरिम बजेट झालं त्याच्यामध्ये सुद्धा तेलबियांसाठी एक विशेष पॅकेज किंवा ज्याला आपण मिशन म्हणतो ते त्यांनी जाहीर केलेलं होतं अर्थमंत्र्यांनी. पण ह्या झाल्या बोलायच्या गोष्टी. प्रत्यक्षातला जो कारभार जर बघितला तर आपल्याला काय दिसतं तर खाद्यतेलाची जी काय आयात आहे ती या 10 वर्षाच्या काळात म्हणजे 9 वर्षाच्या काळात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर 116 लाख टनावरून 165 लाख टनावर गेली. म्हणजे आधीच्या 10 वर्षामध्ये जे 116 लाख टन होती ती ह्या 10 वर्षामध्ये 165 लाख टनांवर गेली. आणि मागचं जे आर्थिक वर्ष झालं त्याच्यामध्ये आपण खाद्यतेल आयातीसाठी 1,67,000 कोटी रुपये खर्च केले. आता ही परिस्थिती आहे. म्हणजे आपला बोलायच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि जी ऍक्च्युली जी परिस्थिती आहे ती मात्र पूर्णपणे विरुद्ध आहे. हे कशामुळे होत आहे तर देशातलं तेलबियाचं उत्पादन कमी आहे. तेलबियाचं उत्पादन काय कमी आहे कारण त्या तेलबियाला रेट मिळत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती पिकं नगदी पिकं ठरत नाहीत, त्याच्यामध्ये त्यांना तोटा होतो, त्याच्यामुळे उत्पादकता कमी आहे. तर खाद्यतेलाच्या आयातीवरचं जे शुल्क आहे ते या सरकारच्या काळामध्ये 30%वरून 5.5%वर आलं. मग हा एवढा डिफरन्स असल्यामुळं साहजिकच खाद्यतेलाची जी आयात आहे ती बेसुमार वाढली आणि त्याचा परिणाम म्हणजे सोयाबीन असेल, मोहरी असेल या तेलबिया पिकांचे रेट पडले. खरी जी ज्ञानबाची मेख आहे ती इथं आहे. म्हणजे आपल्याकडे दुष्काळामुळे उत्पादन कमी असून सुद्धा सोयाबीनचे रेट का पडलेत कारण आपल्याकडे खाद्यतेलाची स्वस्त आयात खूप मोठ्या प्रमाणावर झाली. ह्या आयातीमुळे हे रेट पडलेले आहेत. आता ह्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे तर ह्या आयातीवरचं जे शुल्क आहे ते वाढवलं पाहिजे.
बर. शुल्क वाढवल्याचे दुहेरी फायदे आहेत. एक तर खाद्यतेलाचा जो ओघ आहे, स्वस्त खाद्यतेलाचा, तो कमी होईल. त्याच्यामुळे इथल्या सोयाबीन असेल, मोहरी असेल, याच्यापासून जे तेल तयार होतं त्याची मागणी वाढेल. आणि दुसरे जे शुल्क वाढवले त्याच्यामधून सरकारला खूप निधी मिळेल. त्याच्यातनं मग तेलबिया वाढीसाठी विशेष जे काही प्रयत्न त्यांना करायचे ते करता येतील. त्याच्यामुळे ह्याच्यातला जो मुद्दा आहे तो खाद्यतेल आयातीवरचं शुल्क वाढवायला पाहिजे. परंतु सरकारचा तो दृष्टिकोन दिसत नाही. याचं कारण म्हणजे जसं अर्जुनाला महाभारतामध्ये पोपटाचा डोळा दिसायचा, तसं या सरकारला फक्त लोकसभा इलेक्शन दिसते. आणि आता लोकसभा इलेक्शन मध्ये महागाईचा मुद्दा त्रासदायक ठरू नये म्हणून मग शेतकऱ्यांची माती करायची ह्या एकमेव कार्यक्रमावर जी काही त्यांची रणनीती आहे ती आखलेली आहे. त्याच्यामुळं सोयाबीनच्या रेटमध्ये एवढी घसरण होऊन सुद्धा सरकार काय ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नाही. पण सर, इथे एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 2013चं वर्ष बघितलं आपण तर त्यावेळेस ती शेतकरी दिंडी देवेंद्र फडणवीस बोलतायत तावातावानं, त्याच्यासोबत पाशा पटेल आहेत, पंकजा मुंडे टाळ वाजवतायत, त्यांची 6,000 रुपयांची मागणी आहे. आणि त्यावेळेस ते सगळं काही असं तावातावानं सुरू आहे. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की हमीभावाच्या खाली तुम्ही जसं सांगितलं सोयाबीनचे दर आहेत आणि त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स कारणीभूत आहेत आणि हे केंद्र सरकारच्या हातातले आहेत. म्हणजे केंद्र सरकारच्या मनात आलं तर ते कंट्रोल करता येऊ शकतं आणि त्याचा सोयाबीनच्या दराला आधार मिळू शकतो. मग ही दोन्ही नेते त्याच्याबद्दल केंद्र सरकारकडे मागणी का करत नाहीत किंवा काहीतरी एक निवेदन देणं, त्याचा पाठपुरावा करणं, असं काहीच होताना दिसत नाही. हे कशामुळं? काय आता लॉजिकली बघितलं तर त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये त्यांचं वजन आहे. मग त्यांनी केंद्र सरकारला कन्व्हिन्स करायला पाहिजे किंवा हे सोयाबीन हे राज्यातलं प्रमुख पीक आहे. मराठवाडा विदर्भातली इकॉनॉमी, ग्रामीण इकॉनॉमी या पिकावरती अवलंबून आहे आणि इतके लाख शेतकरी ह्या पिकावरती अवलंबून आहेत, इतके लाख शेतकरी कुटुंब या पिकावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळं सोयाबीनच्या बाबतीत केंद्र सरकारने निर्णय बदलावेत, धोरणात्मक बदल करावा अशी मागणी त्यांनी करायला पाहिजे. सरकारला कन्व्हिन्स केलं पाहिजे. बरोबर. परंतु त्या पद्धतीने होताना दिसत नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस तर या विषयावर काहीच बोलत नाही आणि पाशा पटेल जे आहेत त्यांनी मात्र आता वेगळीच लाईन धरली. तर हे सोयाबीनचे रेट पडलेत हे त्यांना मान्य आहे. सोयाबीनचे रेट पडल्यामुळे शेतकरी नाराज आहेत हे पण त्यांना मान्य आहे. परंतु हे सगळं केंद्र सरकारच्या धोरणामुळे होतंय हे मात्र त्यांना मान्य नाही. ते कसं काय? त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी एक वेगळं तर्क त्याच्यामध्ये मांडलं. काय त्यांचं म्हणणं असं आहे की आता सोयाबीन कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये होतं, तर एक 10 राज्य देशामधले प्रमुख राज्य आहेत. त्याच्यामधलं 1 नंबरला मध्य प्रदेश आहे आणि 2 नंबरला महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, राजस्थान आहे, अशी 10 राज्य आहेत. त्या प्रत्येक राज्याचा सोयाबीनचा उत्पादन खर्च वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय कृषी मूल्य आयोग आहे, त्याला आपण कृषी मूल्य व किंमत आयोग म्हणतो. त्याच्यावेळेस राज्यांकडून शिफारसी मागवते किंवा किती हमी भाव असावा. तर त्यावेळेस हे प्रत्येक राज्य आपापल्या उत्पादन खर्चावर आधारित वेगवेगळ्या शिफारसी करतं. समजा आता महाराष्ट्राने किती सांगितलं, 6,776 रुपये हमी भाव असावा प्रति क्विंटल. मध्य प्रदेशने सांगितलं की 4,600 रुपये असावा आणि कर्नाटकने सांगितलं की 10,184 रुपये असावा. म्हणजे हे प्रत्येक राज्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे. तर पाशा पटेलांचं म्हणणं असं आहे की ह्या तफावत असल्यामुळं की सोयाबीनचा हमी भाव कमी झाला. जर ही तफावत नसती आणि याच्यामध्ये या पद्धतीमधल्या त्रुटी आपण दूर केल्या असत्या तर हमी भाव जास्त राहिला असता. परंतु आता हे सगळं यांचं विश्लेषण बघितलं तर असं वाटतं की हे रोग झाल्या म्हशीला आणि इंजेक्शन देतात पखालीला. आता हमी भाव कमी आहे का जास्त आहे ह्याच्याशी ह्याचा काय संबंध आहे? आता सोयाबीनचे जे रेट पडलेत ते हमी भाव कमी असल्यामुळे पडलेत का? ते पडलेत केंद्र सरकारच्या धोरणामुळे की जे तुम्ही आयात शुल्क कमी केल्यामुळं जी काही बेसुमार आयात वाढली त्याच्यामुळे रेट पडले. पण पाशा पटेल त्याला हात घालत नाहीत. त्याच्यावेळी ते काय म्हणतात की हमी भाव ठरवण्याच्या पद्धतीमध्ये जो काय हा गोंधळ आहे त्याच्यामुळे रेट पडलं. त्यांचं म्हणणं ठीक आहे, पण तो एक वेगळा विषय आहे ना की हमी भाव काय असायला पाहिजे. हमी भाव आता जे आहेत ते कमी आहेत आणि पाशा पटेल म्हणतात त्या पद्धतीप्रमाणे जर सुधारणा केली तर हमी भाव वाढतील. हा मुद्दा बरोबर आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत आणि हमी भाव वाढवून घ्यायला पाहिजे. पण आता जे काही कमी हमी भाव आहेत म्हणजे आता 4,600 रुपयाचा हमी भाव आहे तो तरी आता मिळतोय का? तो मिळत नाही ना. मग त्यात केंद्र सरकार काय हस्तक्षेप करतंय का? तर सरकार काहीच करत नाहीये. मग त्यावेळेस सरकारला काहीतरी करायला भाग पाडणं ही पाशा पटेल किंवा देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे ना. त्याच्यावेळी पाशा पटेल भलतंच त्यांनी पिल्लू सोडून दिले की बाबा हे जो काही प्रॉब्लेम आता झालाय सोयाबीनच्या रेटचा तर तो ह्या हमी भाव ठरवण्याच्या पद्धतीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत जी काय तफावत आहे त्याच्यामुळे झालाय. त्यांना ह्या मुद्द्यावरून लक्ष भरकटायचंय. त्यांना एकतर केंद्र सरकारच्या विरोधात काही बोलायचं नाहीये, म्हणजे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध काही बोलायचं नाहीये. भाजप असेल किंवा नरेंद्र मोदी असेल यांच्या विरोधात त्यांना काही बोलायचं नाही आणि सरकारला काही दोष द्यायचा नाही. त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न असा आहे की बाबा एक वेगळ्या अकॅडमिक डिस्कशनकडे हे सगळं न्यावं की बाबा हमी भाव ठरवण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली तर मग हा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी मग ते केंद्रीय सचिवांना भेटले. मग जे काय सोयाबीन राज्यांची जी काय सगळे प्रमुख राज्य आहेत
त्यांच्या सचिवांची मंत्र्यांची मिटिंग घेऊ, एक परिषद भरू, बर. त्यातनं ह्याच्यात मार्ग काढू आणि मग हा प्रश्न सुटेल अशी ती मांडणी करतात. आणि देवेंद्र फडणवीस पण ह्याच्या बाबतीत काही बोलत नाहीयेत. आता मागच्या काही वर्षातलं फडणवीसांचं जर आपण वक्तव्य बघितली तर ते शेतीचे प्रश्न ज्यावेळेस ते सोयीचं आहे त्यावेळेसच बोलतात. आता उदाहरणार्थ मध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली हो. आणि त्यावेळेस मग मोठा गोंधळ झाला. हम्म. आणि मग राज्याचे जे कृषी मंत्री आहेत, धनंजय मुंडे, जे राष्ट्रवादीचे आहेत, अजित पवार गटाचे, त्यांनी घोषणा केली की मी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे आणि सरकारने याच्यामध्ये बदल करावेत धोरणात्मक अशी मागणी करणार आहे. त्यावेळेस फडणवीस परदेशामध्ये होते. हो. तर ते मुंडे गोयल यांना भेटून काही घोषणा होण्याच्या आधीच त्यांनी तिकडे ट्विट करून ते मोकळे झाले. ते म्हणले की मी पियुष गोयल यांच्याशी फोनवर बोललोय आणि हा प्रश्नातनं मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार कांद्याची सरकारी खरेदी सुरू करणार. ह्याच्यात त्यांचा उद्देश काय होता की ह्याचं जे क्रेडिट आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू नये. कारण ह्या निर्णयामुळे कांद्याचा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये भाजपच्या विरोधात नाराजी होऊ शकते. ह्याचा अंदाज आल्यानंतर मग तो मुद्दा ऍड्रेस करण्यासाठी ते घोषणा करून मोकळे झाले आणि त्याचं क्रेडिट त्यांनी घेतलं. पण त्याच्यानंतर तो कांद्याचा प्रश्न काही मिटला नाही ना. शेतकऱ्यांची आंदोलन सुरूच होती आणि आता रिसेंटली कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या मुद्द्यावरून जो काही गोंधळ झाला तर त्याच्यानंतर मग काही क्लॅरिटी नव्हती. त्याच्यामध्ये बरेच वादविवाद झाले. शेतकऱ्यांनी परत आंदोलन सुरू केलं, बाजार बंद झाले आणि मग तो जो काही सगळा गोंधळ झाला त्याच्याबद्दल फडणवीस काहीच बोलले नाहीत. म्हणजे त्या ट्विट नंतर कांद्याच्या प्रश्नाबद्दल त्यांनी काहीच त्यांचं वक्तव्य नाही किंवा स्टेटमेंट नाहीये. त्याच्यामुळं फडणवीस असोत किंवा पाशा पटेल असोत, सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं काही वक्तव्य करायचं नाही अशी त्यांची भूमिका दिसते. सर, कांद्याचा विषय निघालाय म्हणून मी विचारतोय की केंद्रीय पथकानं नाशिकमध्ये येऊन कांद्याची पाहणी केली, शेतकऱ्यांना भेटीगाठी घेतली आणि त्याच्यानंतर एक अहवाल दिला आणि त्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारनं निर्यात बंदी घातली असं बोललं जातं. तर हे एक प्रकारे पाशा पटेलांनीही कबूल केलेलं आहे की केंद्र सरकारनं केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर बंदी घातली आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की केंद्रीय पथकानं जो काही अहवाल दिलाय तो अहवाल चुकीचा होता आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी घातली असं पाशा पटेलांचं म्हणणं आहे. म्हणजे पाशा पटेलांचं म्हणणं काय किंवा याच्यामध्ये दोष सरकारचा नाही. बरं. केंद्रीय पथकामध्ये जे काही अधिकारी असतील ते कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतात. तर त्या पथकाने चुकीचा रिपोर्ट दिला आणि त्याच्या आधारे मग केंद्र सरकारने निर्णय घेतला. म्हणजे दोष कोणाचा आहे? त्या अधिकाऱ्यांचा आहे. केंद्र सरकारनं परिस्थितीचं काही आकलन नीट झालं नाही त्यामुळे त्यांनी तो तसा अहवाल दिला आणि त्याच्यावर मग सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. म्हणजे सरकारला सेफ करायचं. म्हणजे पंतप्रधानांचा दोष नाही, वाणिज्य मंत्र्यांचा दोष नाही, कृषी मंत्र्यांचा दोष नाही. दोष कोणाचा तर त्या अधिकाऱ्यांचा. बरं, कांद्याच्या प्रश्नावर त्यांनी परत एक स्टेटमेंट केले काय मुलाखतीमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी निर्यात बंदीसारखे निर्णय घेतले जातात, त्याचा शेतकऱ्यांना तोटा होतो हे ते मान्य करतात. पण त्यांचं म्हणणं की ही सवय कोणी लावली? ही आता परंपराच झाली. आता ही परंपरा झाली, सवय लावली ही काँग्रेसने लावली. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा दोष कोणावर? तर काँग्रेसवर. जसं नरेंद्र मोदी प्रत्येक गोष्टीला आता नेहरूंना जबाबदार धरतात तसंच त्याच जातकोळीचं हे स्टेटमेंट आहे की बाबा हे निर्यात बंदीच्या मागची जी काही मानसिकता आहे तर ती काँग्रेसने सवय लावली, त्याच्यामुळे एक परंपरा निर्माण झाली. त्याच्यामुळे आता आमच्या सरकारचं पण नाईलाज झालंय बाबा असं ते मानतात. पण यात तरी किती तथ्य आहे? म्हणजे कांद्यामुळे एखादं सरकार पडतं हे परसेप्शन कधीपासून तयार झालं? हे परसेप्शन तयार झालं 1998 पासून. 1998 मध्ये दिल्लीतलं जे सरकार आहे ते कांद्याच्या मुद्द्यावरून गडगडलं असं म्हटलं जातं. त्यावेळेस कोणाचं सरकार होतं तिथं? काँग्रेसचं होतं का? भाजपचं सरकार होतं. मदनलाल खुराना मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस कांद्याचे दर भडकले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये खूप असंतोष होता, आंदोलनं सुरू होती आणि सरकार एक प्रकारे कोंडीत सापडलं होतं. आणि ती परिस्थिती काय हँडल करता येत नव्हती म्हणून मग त्यांना हटवून साहेब सिंग वर्मांना मुख्यमंत्री केलं भाजपने. पण साहेब सिंग वर्मांना पण ते काही नीट हाताळता आलं नाही म्हणून मग शेवटी सुषमा स्वराज त्यांना मुख्यमंत्री केलं. मग त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु ते काय परिस्थिती त्यांच्या आटोक्यात आली नाही. विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मग भाजपचं सरकार गेलं. तेव्हापासून भाजपने धसका घेतलाय की बाबा कांद्याच्या बाबतीत आपण कुठली रिस्क घ्यायची नाही. शेतकऱ्यांची किती नुकसान झालं तरी चालू शकतं परंतु हा इतका सेन्सिटिव्ह मुद्दा आहे राजकीय दृष्ट्या, त्याच्यामुळे आपण रिस्क घ्यायची नाही. त्याच्यामुळे आधीच ते सगळं अँटिसिपेट करून निर्णय सुरू करायचे. तर ही जी काही परंपरा आहे ते पाशा पटेल म्हणतात ते बरोबर आहे की ही परंपरा आता एस्टॅब्लिश झाली पण त्याचे धनी भाजपच आहे. याचा अर्थ काँग्रेस काय खूप वेगळ्या विचारसरणीचं होतं असं नाही. म्हणजे ग्राहकांना खुश करण्यासाठी शेतीमालाचे भाव पाडायचे हे काँग्रेसच्या काळातलं पण धोरणच होतं आणि काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेवर होतं. त्याच्यामुळं काँग्रेसची अशा अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येतील.
परंतु स्पेसिफिक कांद्याच्या बाबतीत जे काही पाशा पटेल म्हणतात आणि काँग्रेसला दोष देतात त्याच्यामध्ये मात्र काही वस्तुस्थिती नाहीये. ते काँग्रेसपेक्षा भाजपचाच जास्त दोष त्याच्यामध्ये आहे. शंभू सीमेवरती शेतकरी हमी भावाच्या कायद्याच्या मागणीसाठी आंदोलन करतायत. आज 31वा दिवस असेल आपण हे शूट करत असताना. तर त्यांची मागणी आहे की हमी भाव कायदा करावा, तर आणि त्यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. त्याच्यानुसार उत्पादन खर्चावरती 50% अशी किंमत ती द्यावी वगैरे. तर पाशा पटेलांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकार जे आहे विद्यमान नरेंद्र मोदी सरकार, त्यांनी ते ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50% उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक किंमत मिळते त्यांच्या शेतीमालाची. तर याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? त्यांच्या दाव्यात काय तथ्य आहे? आता जे आता आंदोलन सुरू आहे तर त्याच्याबद्दल कमेंट करताना त्यांनी सांगितलं की बाबा हे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव द्यायची ही जी काही मागणी आहे आंदोलकांची, तर ती ऑलरेडी आम्ही मान्य केलेली आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं स्टेटमेंट केले की मोदी सरकार हे पहिलं सरकार आहे बर की ज्यांनी हे धोरणात्मक निर्णय म्हणून हे मान्य केलेलं आहे की उत्पादन खर्चाच्या 1.5 आम्ही भाव देऊ. पाशा पटेलांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये ही त्यांना मान्यच नव्हतं सरकारला की उत्पादन खर्चाच्या आधारे रास्त भाव मिळाला पाहिजे. त्यांनी असं स्टेटमेंट केलं की एक वेळ तळहातावर केस येतील किंवा बाईला मिशा फुटतील, परंतु शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं अशक्य आहे. त्यामुळे काँग्रेसने कधीच उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही, जे भाजपनी धोरणात्मक निर्णय म्हणून हा उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव आम्ही दिलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की आता मग हा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की 1.5 भावाचा. आता जो प्रश्न आहे तो फक्त केवळ हिशोबाचा प्रश्न आहे. म्हणजे हिशोबामध्ये 19-20 होते. ते 19-20 काय तर A2+FL प्रमाणे भाव द्यायचा का C2 प्रमाणे भाव द्यायचा, हे हिशोबात 19-20 होते. तर ह्याच्यामध्ये पाशा पटेल हे पूर्णपणे दिशाभूल करतात. कशी? एकतर हे A2+FL आणि C2 ह्याच्यामधली जी काही दिशाभूल आहे ती काही 19-20 नाहीये किंवा हिशोबातली छोटी चूक नाही. तर ही खूप मोठी तफावत आहे. त्यासाठी आपण थोडं एक समजून घेऊ किंवा A2+FL म्हणजे काय असतं आणि C2 म्हणजे काय असतं. आता एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काढताना तर A2+FL खर्च म्हणजे काय, तर एखादं पीक घेताना आपल्याला काय काय लागतं? बियाणं लागतात, खतं लागतात, औषधं लागतात, मजुरी लागते, बरोबर, लाईट लागते, सिंचन लागतं म्हणजे पाणी लागतं. आणि हे सगळे जे घटक आहेत ते आणि जो शेतकरी आणि त्याचं कुटुंब जे शेतामध्ये मजुरी करतं हे गृहीत धरून मग जो खर्च काढला जातो त्याला A2+FL म्हणतो. आणि C2 म्हणजे काय असतं, तर हा जो A2+FL मधला जो खर्च आहे तो तर त्याच्यामध्ये असतोच, पण त्याच्याबरोबरच त्या जमिनीचं काय आभासी भाडं असेल किंवा यंत्रसामुग्रीचा खर्च असेल, त्याचा घसारा असेल किंवा आपण जी काही भांडवली गुंतवणूक केली त्याच्यावरचं जे व्याज असेल, हे सगळं मिळून एक जो खर्च काढला जातो त्याला C2 खर्च म्हणतात. याचा अर्थ काय की C2 खर्च हा सर्वसमावेशक असतो आणि तो A2+FL पेक्षा खूप जास्त असतो. आणि स्वामीनाथन आयोगाने काय शिफारस केलेली होती की A2+FL वर नाही तर C2 उत्पादन खर्चावर 1.5 भाव द्या. C2 उत्पादन खर्च प्लस 50% नफा, असं सूत्र स्वामीनाथन आयोगाने दिलेलं होतं. आता ज्यावेळेस पाशा पटेल म्हणतात की आम्ही स्वामीनाथन आयोगाची ही शिफारस स्वीकारली धोरणात्मक रीतीने, तर हे खरंच स्वीकारले का? तर नाहीये. आता जे काही मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव जाहीर केला जातो तो C2 वर नाहीये. C2 वर एकदा पण केलेला नाहीये. जो सगळा हमी भाव आहे तो A2+FL वरतीच आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा हे त्यांचं म्हणणं एकदम चुकीचं आहे की स्वामीनाथन आयोगाची जी शिफारस ती आम्ही मान्य केलेली आहे आणि हिशोबात केवळ किरकोळच हे आहे, तफावत आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि दुसरं जे म्हणतात की काँग्रेसच्या काळामध्ये हे असं देतच नव्हतं, ते पण चुकीचं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये पण A2+FL वरती 1.5 पट हमी भाव मिळतच होता. त्याच्यामुळे मग मोदी सरकारने नवीन काय केलं, स्वामीनाथन आयोगाची मागणी काय होती की A2+FL नाही तर तुम्ही C2 वरती 1.5 पट भाव दिला पाहिजे. मनमोहन सिंगच्या काळामध्ये A2+FL वर मिळतच होता. मग तुम्ही जर काही C2 वर दिलेलं नाही, तुम्ही पण A2+FL वरतीच दिलाय. आणि उलट जर आपण मनमोहन सिंग सरकारच्या काळातली 10 वर्ष आणि मोदी सरकारची 9 वर्ष असं जर कम्पॅरिझन केलं तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये शेतीमालाला म्हणजे जे प्रमुख शेतीमाल आहेत त्याचे हमीभाव जास्त होते आणि ह्या सरकारच्या काळामध्ये ते कमी होते. तर ह्याचे आकडेच मी तुम्हाला सांगतो काय ते. सगळ्यात महत्वाचं पीक कुठलं आहे हमीभावाच्या दृष्टीने? भात आणि गहू. तर भाताचं मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये हमीभावातली वाढ होती 138.2%. तीच मोदी सरकारच्या काळामध्ये आहे 66.7%. गव्हाची आहे मोदी सरकार काँग्रेसच्या काळामध्ये 122.2%, मोदी सरकारच्या काळामध्ये आहे 62.5%. ऊसाची आहे 187.60% काँग्रेसच्या काळामध्ये आणि भाजपच्या काळामध्ये आहे 50%. सोयाबीनची आहे 175.3% काँग्रेसच्या काळात
आणि मोदी सरकारच्या काळात आहे 79.60%. कापसाची आहे 114.5% काँग्रेसच्या काळात आणि भाजपच्या काळात ते 78.9%. मक्याची आहे 159.4% आणि भाजपच्या काळात आहे ती 59.5%. हरभऱ्याची आहे 121.4% काँग्रेसच्या काळात हम्म. आणि भाजपच्या काळात आहे ती 75.5%. बर. आणि तुरीची आहे 216.2% काँग्रेसच्या काळात आणि भाजपच्या काळात आहे ती 62.8%. म्हणजे हे जर सगळी आकडेवारी आपण जर बघितली तर मोदी सरकारच्या काळामध्ये हमी भावातली जी वाढ आहे ती उलट कमी झालेली आहे. तरी पाशा पटेल दिसतंय. म्हणतात की बाबा हे तळाताला केस फुटतील किंवा पहिलं मिशा फुटतील अशा प्रकारचं, पण ते उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणार नाही अशी काँग्रेसची भूमिका होती. तर फॅक्च्युअली रॉंग आहे आणि ते शेतकऱ्यांची दिशाभूल करणार आहे. बर. मला एक प्रश्न पडलाय आणि अनेकांना तो पडलेला असेल, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा, की सत्ताधारी माणसं ही दोघंही त्या अर्थानं पाशा पटेल असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांना सत्ताधारी म्हणून तुम्ही टार्गेट करतायत का? बरं. नाही, आता हे पाशा पटेल असतात किंवा देवेंद्र फडणवीस असतात, यांच्याबद्दल काय आपल्याला वैयक्तिक आकस असण्याचं कारण नाही. हे प्रातिनिधिक नाव आहेत कारण ते सत्तेमधले प्रतिनिधी आहेत आणि एकेकाळी त्यांनी शेतकरी प्रश्नावरती सरकारच्या विरोधात उभा दावा मांडला होता आणि तेच लोक सत्तेवर आल्यानंतर मात्र कुठली भाषा बोलतायत या अर्थाने ते व्यक्तीपेक्षा सुद्धा आपण प्रवृत्तीची चर्चा करतोय. त्याच्यामुळे हा फेनॉमिनॉन काय हा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जर पाशा पटेल हा फेनॉमिनॉन काय आहे तर ज्यावेळेस शेतकरी चळवळीतलं एखादं आक्रमक नेतृत्व राजकीय पक्षाच्या वळचणीला जातं त्यावेळेस त्याची वाताहत होते आणि ते नेतृत्व शेतकऱ्यांच्या बाजूचं राहत नाही. म्हणजे एकेकाळी चळवळीतल्या मुलुख मैदानी तोफा असणारी जी लोक आहेत त्यांचं रूपांतर सरकारी पिपाण्यामध्ये होतं. आता पाशा पटेलांचा प्रवास हा खूप मोठ्या खाचखळग्यांचा, संघर्षाचा, कष्टाचा राहिलेला आहे. पाशा पटेल हे शेतकरी संघटनेचे लढाऊ कार्यकर्ते आणि ते प्रदेशाध्यक्षही होते आणि शेतकरी संघटना वाढवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. नंतर ते राजकीय आखाड्यामध्ये उतरले. त्यांनी लातूर लोकसभेची निवडणूक लढवली. त्या उमेदवारी मग कोणाचा हात होता, त्यांना कोणी रसद पुरवली हे जग जाहीर आहे. नंतर मग ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये ते गोपीनाथ मुंडेंचे एकदम खास माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांचे ते निकटवर्ती होते आणि गोपीनाथ मुंडेंमुळे त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली, विधानसभेचं तिकीट मिळालं. पण नंतर मुंडेंचं आकस्मिक अपघाती निधन झालं आणि पाशा पटेल यांना मग आता राजकीय गॉडफादर उरला नाही. आणि दरम्यानच्या काळात काय आलं की तिथलं जे स्थानिक राजकारण आहे तिथली राजकीय समीकरणं बदलली, तिथली गणितं बदलली. त्यामुळं म्हणजे ते राजकारणाचा जो मुख्य प्रवाह आहे त्यापासून बाजूला फेकले गेले. मग अशा परिस्थितीमध्ये मग पाशा पटेल यांनी थोडीशी वेगळी वाट धरली. ही वाट कुठली होती तर मग ते भाजपच्या अंतर्गत याच्यामध्ये नितीन गडकरींच्या जवळ गेले. बरं, राज्यातले किंवा देशातले जे काही प्रमुख राजकीय नेते आहेत किंवा वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत किंवा अगदी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याशी आपले अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत अशी प्रतिमा पाशा पटेल यांनी निर्माण केलेली आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये ते कृषी मूल्य आयोगाचे 2दा अध्यक्षही राहिलेले आहेत. सध्या ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि सध्या जे अध्यक्ष आहेत त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. तर ह्याच्यामुळे काय झालं की बाबा त्यांचं सत्तेचं जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये त्यांचं एक ऍक्सेस त्यांना जास्त आहे असं सगळीकडे परसेप्शन निर्माण झालं. त्याच्यामुळे सरकार दरबारी समजा आपली एखादी काम करून घ्यायचं असेल तर पाशा पटेल यांच्या माध्यमातून जर आपण गेलो तर ते काम मार्गी लागतं अशा प्रकारचं परसेप्शन तयार झालं. आणि मग आपली राजकीय उपयुक्तता जरी संपली असली तरीही राजकीय किंवा प्रशासकीय नेटवर्किंग मधली जी आपली उपयुक्तता आहे ती अजून टिकून आहे हे पाशा पटेल यांनी वारंवार सिद्ध केलं. आता उद्योगांच्या लॉबीज असतात. समजा खाद्यतेल उद्योग आहे, खाद्यतेल उद्योगाला त्यांच्या इथे संबंध जपण्यासाठी एखादा सरकारच्या धोरणामध्ये बदल करून पाहिजे असेल किंवा एखादा निर्णय त्यांच्या बाजूने करून पाहिजे असेल तर मग त्यांना सरकार आणि त्यांच्यामध्ये एखाद्या मध्यस्थाची गरज असते. तर पाशा पटेल सरकार जो असा माणूस आहे की त्याच्या माध्यमातून जर आपण गेलो तर आपले प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीने सरकारसमोर मांडता येतील, त्याच्यावरनं लवकर तोडगा काढता येईल. अशा प्रकारचं चित्र तयार झालं आणि तशा प्रकारच्या अनेक घटना पण घडल्या की पाशा पटेलांनी रुजवात केली, रदबदली केली आणि मग सरकारी निर्णयामध्ये काही बदल केले. म्हणजे अनेक घटकांपैकी तो एक घटक होता की बाबा यांची मध्यस्थी उपयोगाला आली. शिवाय पाशा पटेल सगळ्या विविध सरकारी कमिट्यांवरती असतात. केंद्र सरकारच्या ज्या कमिटी असतात त्याच्यावरती ते असतात. त्याच्यामुळे मग त्यांचं त्या सत्तेच्या वर्तुळामध्ये त्यांना एक से आहे किंवा त्यांचं तिथं ऐकलं जातं अशा प्रकारचं एक चित्र आहे. त्याचा ते फायदा घेत असतात. आणि भाजपला सुद्धा आता मुस्लिम चेहऱ्याची गरज नाही आहे परंतु शेतकरी चेहऱ्याची गरज आहे. म्हणजे पाशा पटेल हे भाजपमधले एकमेव शेतकरी नेते आणि त्यात मुस्लिम चेहरा अशी त्यांची एकेकाळी ओळख होती. त्याच्यामुळे त्यांना त्याचा बराच फायदा झाला. परंतु भाजपला आता काही एकंदर त्यांचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये मुस्लिम चेहऱ्याची गरज उरलेली नाही आहे परंतु
शेतकरी चेहऱ्याची गरज आहे, कारण ज्यावेळेस ते शेतीबद्दल एखादा निर्णय घेतात त्यावेळेस शेतकऱ्यांचा जो रोष आहे त्याला सामोरं जाण्यासाठी त्यांना असा जो चेहरा आहे तो पुढं करणं कधीही सोयीचं असतं. त्याच्यामुळे भाजपमध्ये सध्यासुद्धा हे राजकीय उपयुक्तता जरी संपली असेल पाशा पटेल यांची, तरीसुद्धा त्यांना एक सिम्बॉलिक का होईना महत्त्व आहेच. बरं. आणि मग हे सगळं महत्त्व असल्यामुळं त्याच्यातनं काय होतं किंवा त्यांनी एक जो वेगळा मार्ग निवडलेला आहे त्याच्यावर त्यांची वाटचाल सुरू आहे. मग त्यांची NGO आहे, त्या NGOच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवत असतात आणि मग त्याला राज्य सरकारचे केंद्र सरकारचं आर्थिक सहाय्य मिळत असतं. बरं, पाशा पटेल तसा चाणाक्ष माणूस आहे. सध्या कुठलं नाणं चलनी आहे ह्याचा त्यांना अचूक अंदाज येत असतो. बरं. त्याच्यामध्ये सध्या क्लायमेट चेंज आणि बांबू लागवड या विषयात ते घुसले. अशी सगळी त्यांची आता वाटचाल सुरू आहे. परंतु ह्या सगळ्या वाटचालीचा लार्जर इंटरेस्ट काय व्हावं शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांचं व्यापक हित त्याच्यामध्ये कुठं आहे हा प्रश्न शेवटी उरतोच ना. पाशा पटेल हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढाईपासून आता दूर गेलेत. म्हणजे कांद्याचा प्रश्न असो, सोयाबीनचा प्रश्न असो, MSPचा प्रश्न असो किंवा दिल्लीतला शेतकरी आंदोलनाचा प्रश्न असो, तर सरकारची वकिली करायची एवढाच रोल ते आता सध्या प्ले करतात. आता ते सत्ताधारी पक्षात असल्यामुळे ते सरकारची बाजू मांडणार हे जरी आपण समजून घेतलं तर सुद्धा ते मांडताना तुम्ही फॅक्टची मोडतोड करू नये, वस्तुस्थितीची छेडछाड करू नये आणि इकडल्या बोटावर चुका दुसऱ्या बोटावर करू नये एवढी तरी किमान अपेक्षा असते. तर तसं होताना दिसत नाही. आणि तेच गोष्ट फडणवीसांची पण आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे विरोधात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खूप आक्रमक भूमिका घेतलेली होती वेळोवेळी. त्यानंतर ते मुख्यमंत्री राहिले 5 वर्ष आणि शेवटच्या काळामध्ये पंतप्रधानांनी शेतीमधल्या बाजार सुधारणांच्यासाठी देशातल्या प्रमुख राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीचं अध्यक्षपद फडणवीसांना दिलेलं होतं. पण हे सगळं असून सुद्धा आता जो काही शेतीचा क्रायसिस आहे तो सोडवण्यासाठी फडणवीसांकडे काही मोठी विजन आहे असं काही दिसत नाही. हे कशामुळं, म्हणजे का म्हणतायत असं तुम्ही? म्हणजे हा खरं तर खूप मोठा क्लेम आहे तुमचा की अशी कुठली विजन फडणवीसांकडे नाहीये. ते थोडं सविस्तर सांगा. कारण ते आता ते 5 वर्ष मुख्यमंत्री होते. हो. त्यावेळी शेतीच्या मुद्द्यावरती जी काही प्रश्न निर्माण झाले किंवा जी काही आंदोलनं झाली त्या प्रत्येक वेळेस त्यांची जी काही भूमिका राहिली ती जी काही तत्कालीन पक्षीय राजकारण आहे किंवा जे कुरघोडीचं राजकारण आहे त्याच्या पलीकडे त्यांनी काय त्या विषयाकडे बघितलं नाही. त्याच्यामुळं त्या प्रश्नाची तड काही लागली नाही आणि शेतीचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत किंवा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत त्या दृष्टीने पण त्यांनी काही फारसं काही केलं नाही. म्हणजे शेतमालातल्या बाजाराच्या ज्या सुधारणांसाठी जे काही प्रयत्न ते केले ते पण अर्धवट राहिले. म्हणजे नियमनमुक्ती केली ती अर्धवट राहिली किंवा त्या हमीभाव गॅरंटीचा कायदा एका वेगळ्या स्वरूपात आणायचा प्रयत्न केला, परंतु फील्डवरची ॲक्च्युअली परिस्थिती माहीत नसल्यामुळं त्याच्या मग त्या मागे घ्यावा लागला. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे शेतीमध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या निर्माण करण्याचा असो किंवा धोरणात्मक बाबी असो त्या प्रत्येक बाबतीमध्ये त्यांची जी भूमिका आहे ती काही शेती क्षेत्र पुढे घेऊन जाणारी नव्हती. तर तात्कालिक काहीतरी उपाययोजना करायच्या, शेतकऱ्यांचा रोष कमी करायचा आणि हे पक्षीय राजकारणाच्या ह्याच्यामध्येच पर्स्पेक्टिव्हमध्येच ते बघायचं असं एकंदर त्यांचं धोरण होतं. त्याच्यामुळे शेती क्षेत्राची पिछेहाटच झाली. जलयुक्त शिवारसारखी योजना त्यांनी आणली तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार ह्याचे तर आरोप झालेच, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ही योजना कशी घातक आहे अशा प्रकारचे रिपोर्ट्स आलेले आहेत. तर एकंदर मग फडणवीसांनी सुरुवातीला ज्यावेळेस 2014 ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आले होते त्यावेळेस आपण एक तरुण आश्वासक नेतृत्व आहोत आणि हे जो काही भ्रष्ट कारभार सुरू आहे तर हे आपण मोडून काढू आणि एक विकासाचं राजकारण करू अशा प्रकारचं नॅरेटिव्ह त्यांनी मांडलं होतं. परंतु त्यांचा 5 वर्षाचा जो काही कारभार बघितला तर हे सगळं इमेज बिल्डिंगसाठीचा मुखवटा होता असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे मग शेतकऱ्यांची तर खूपच अपेक्षाभंग झाला शेतकऱ्यांचा या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि एकूणच राजकारणामध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी मनापासून फारसे काही प्रयत्न केले नाही. उलट जर बघितलं तर मग राजकारणाचा स्तर जास्तच घसरलेला दिसतं, राजकारण जास्तच गलिच्छ झाले आणि एकंदरच ज्याला आपण धार्मिक मुद्दे आहेत किंवा जातीचे मुद्दे आहेत त्याच्यावरनं एक विखार खूप मोठ्या प्रमाणात सध्या आलेला आहे आणि ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे आम्ही विरुद्ध ते असे जे ध्रुवीकरण आहे त्याच्यामधून मग शेतकरी असतील किंवा विविध समाज घटक असतील त्यांच्या रोजच्या जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत, रोजीरोटीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न राजकारणातून पूर्णपणे बाजूला फेकले गेलेत आणि आता मुद्दे राजकारण कशावर होतं तर भावनिक मुद्द्यांवर होते, भडकाऊ मुद्द्यांवरती होते. त्यामुळे राजकारणाची जी काही पातळी घसरली तर ते यांच्याच काळामध्ये त्याला जास्त पाठबळ मिळालं. त्यामुळं जी अपेक्षा होती की बाबा हे गुणात्मक फरक काहीतरी घडवून आणतील तशा पद्धतीचं काही झालं नाही. दुसरं म्हणजे साधनशुचिता आणि भ्रष्टाचार हे मुद्दे तर आता राजकारणाचा विषयच उरलेले नाहीत. म्हणजे ज्या मुद्द्यांवरती भाजपनं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मंडळींनी एक मोठी वातावरण निर्मिती केली होती
हा मुद्दा आता राजकारणाच्या ह्याच्यातनं बाहेरच पडलेला आहे. म्हणजे हा राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही भ्रष्टाचार, अशा पद्धतीची आता परिस्थिती निर्माण झाली. उदाहरणार्थ सिंचन घोटाळा. सिंचन घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी काय आरोप केले होते, तर 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय असा आरोप केला होता. आणि त्याचं खापर कोणावर फोडलं होतं किंवा हा भ्रष्टाचार कोणी केलाय, तर अजित पवारांनी केलाय. आणि असा 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना आम्ही जेलमध्ये टाकू, असं त्यांचं स्टेटमेंट होतं फडणवीसांचं. आणि ते ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. तर त्याच्यावर त्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, सत्ता शेअर करतायत. आता यातला राजकीय अभिनिवेशाचा मुद्दा सोडून देऊ, परंतु हा सिंचन घोटाळा झाला कशामुळे होता, तर तुटपुंची आर्थिक तरतूद असताना मोठमोठे प्रकल्प घोषणा करायची, त्याची आखणी करायची आणि त्याचा खर्च ते रखडवत राहायचे प्रोजेक्ट्स, आणि मग त्याचा खर्च वाढवत नाहीचा. आणि मग त्याची जी एस्टिमेट आहे ते इतकं फुगवायचं आणि त्याच्यासाठी मग ज्याला आपण म्हणतो की सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा, ह्याचा हत्यार म्हणून उपयोग करायचा. सुप्रमाचा हत्यार म्हणून उपयोग करून सिंचन घोटाळा झाला असा यांचा आरोप होता. आणि त्यातला दुसरा एक मुद्दा होता की महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये सिंचनाची नियमन करण्याची जी यंत्रणा होती त्यात त्यांचं पांगळी होती. त्यामुळे ती हवी तशी वाकून ह्या लोकांनी सिंचन घोटाळा केला. म्हणजे नियमनाची पद्धत आहे ती कागदावरच राहिलेली होती. अशा अनेक कायदे आहेत सिंचन कायदे की जे कायदे केलेले आहेत पण त्याचे नियम आजतागायत तयार केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्याची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणीच होत नाही. त्याच्यामुळे ही सुप्रमा आणि हे नियमन करणारी यंत्रणा दुबळी असणे ह्याच्यामुळे सिंचन घोटाळा झाला असा देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचा आरोप होता. आता त्यांच्या व्याख्याप्रमाणे जर सिंचन घोटाळ्याची ही व्याख्या असेल तर मग ह्या कारभारामध्ये आता काही बदल झाला आहे का, तर मागच्या पानावरून पुढे कारभार सुरू आहे. म्हणजे ह्यांची जी काही सिंचन घोटाळ्याची व्याख्या होती देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांची, तर त्या व्याख्याप्रमाणे सिंचन घोटाळा अजून पण सुरूच आहे ना. त्यामुळं शेवटी हे काय किंवा संधी असून आणि क्षमता असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना काही फार वेगळं राजकारण करता आलं नाही. त्या अर्थानं ती संधी त्यांनी वाया घालवली असं म्हणता येईल. शेवटी काय देवेंद्र फडणवीस असत काय किंवा पाशा पटेल असत काय, ही यादी आपल्याला खूप वाढवता येईल. ही दोनच लोक खूप आश्वासक होती अशातला भाग नाही, ही यादी आपल्याला खूप वाढवता येईल. तर ह्या लोकांचं काय झालं की हे व्यवस्था बदलण्यासाठी, म्हणजे जी काही अन्याय करणारी व्यवस्था आहे, सिस्टीम आहे, ती बदलण्यासाठी हे खारीचा वाटा उचलतील अशी लोकांची आम जनतेची अपेक्षा होती. बरोबर, लोक काही भाबडेपणाने यांच्यावर विश्वास टाकत नव्हते, पण ते किमान खारीचा वाटा उचलतील आणि थोडाफार बदल घडून येईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ते करण्याऐवजी ह्या मंडळीने काय केलं, ते व्यवस्थेला सामील झाले. त्याच्यामुळे काय झालं, व्यवस्थेचा जो खुट्टा आहे तो हलवून आणखी बळकट झाला आणि त्याच्यामुळे शेतकरी किंवा इतर जे समाज घटक आहेत त्यांचं शोषण वाढवायला जास्तीचा हातभारच लागला. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ असं जे आपण म्हणतो त्याची प्रचिती ह्याच्यातून येते. आणि हा खरा ह्याचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांना आपण टार्गेट करतो याच्यातला भाग नाही. तर ही सगळी जी आपण चर्चा करतोय तर ही व्यक्तीपेक्षा की हे मग तुम्ही सत्तेवर विरोधी पक्षात असताना तुमचं चारित्र्य काय असतं आणि सत्तेवर आल्यानंतर तुमचं चारित्र्य काय होतं आणि त्याच्यामधला जो काही डिफरन्स असतो किंवा जी तफावत असते त्याच्यामध्ये शेतकरीसारखे जे समाज घटक आहेत त्यांची कशी होरपळ होते, हा मुद्दा ऐरणीवर आणणं हा याचा उद्देश आहे. तर सर, या चर्चेसोबत म्हणजे आपण इथेच थांबतोय. अत्यंत सखोल अशा पद्धतीनं सरांनी आपल्याला सगळा विषय विस्कटून सांगितलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तेवढं कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सिरीजमध्ये झाडाझडती विथ रमेश जाधव या सिरीजमध्ये अजून कुठले विषय यावेत त्याच्यावरती आम्ही बोलावं, सरांनी बोलावं असं तुम्हाला वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही वेळ दिलात, परत आपण भेटतच राहणार आहोत. पण तुर्तास धन्यवाद. नमस्कार.